नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जी.आर. काढलेला आहे. हा जी.आर. 5 सप्टेंबर 2024 रोजी काढलेला आहे. या जी.आरमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहे की कोणते जिल्हे यासाठी पात्र आहेत. तर आपण संपूर्ण माहिती बघूया. तर सर्वात पहिले आपण या योजनेची प्रस्तावना बघूया थोडक्यात. अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदानित सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्याबाबत तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. तर अशा प्रकारे हे बघू शकतात. ही माहिती आपण शासन निर्णय बघूया. तर नोव्हेंबर 2023 जुलै 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता कमीत कमी 307,25,29,000 फक्त इतका निधी वितरित केला आहे व यात मंजुरी देण्यात येत आहे. तर बघू शकतात यशाप्रमाणे. तर आपण सर्व जिल्ह्याची यादी बघूया, कोणते कोणते जिल्हे यासाठी पात्र आहेत. तर आपण सुरुवात करूया. तर सर्वात पहिले बघूया, गोंदिया जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव. तर बघू शकतात अशा प्रकारे हे सर्व नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर बघू शकतात हे जिल्हे या योजनेसाठी पात्र आहेत. तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर बघू शकतात अशा प्रकारे या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे नुकसान भरपाई मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.